काय गे तुझं पुढे काही झालं का? का वाटाण्याच्या अक्षताच पदरात पडलेत? काही कळत नाही हो, कारण बाकी जगासाठी जरी मी धूळ असले ना तरी वामन दादा ते उद्धार करायला निघालेत माझा. आज रात्री बोलणारेच म्हणले माझ्याशी. ह्यांना स्वतःची दुखणी सांभाळता येत नाही, ते तुला चिखलातून बाहेर काढणार. आता ते नक्की काय करणार आहे ते तुम्हीच जाऊन विचारा ना त्यांना. हे बघतोयस काय माझ्याकडे? जास्त बघितलंस ना तर तुझ्या जेवणात जेवढा मसाला घातला नाही ना तुझ्या डोळ्यात गले ना मी. अच्छा, म्हणजे जेवणात मसाला घातलाय तर नशीब समज तुझं, तुझ्या जीवनात विष नाही घातलंय अजून. मग घाल. शोभत नाही. नरसिंहराव किल्लेदारांना मृत्यूच्या गप्पा शोभत नाहीत. त्यापेक्षा जेवून घ्या आणि जगा. काय रे? अरे किती उशीर. अरे दमलेले का दिसताय एवढे? काय झालं काय? नाही असं काही नाही. असं काही नाही काय? नक्की काहीतरी झालंय. चेहरेच सांगतायत ना तुमचे. आत्या, मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आम्ही. बराच वेळ बोलले ते आमच्याशी. बरंच काही करण्याची आश्वासनं सुद्धा दिली आहेत त्यांनी. काही करतो म्हणाले का नुसतीच आश्वासनं दिली आहेत? म्हणाले ना, म्हटलं ना, खूप वेळ बोलले. आता यांच्या सुटकेसाठी प्रयत्न होतील, नक्की होतील. साहेब, कोण हवे आपल्याला? मला काली साहेबांनी पाठवलं होतं. जा तुम्ही. मी कालीशिवाय कोणालाही भेटणार नाही. काली साहेब म्हणाले ते हॉटेलवर जाऊन आले. सांगितलं ना जा म्हणून. आता तरी बोलणार ना आमच्याशी? आता मला कळलं की तुम्ही पोलिसांच्या तावडीत कधी का सापडत नाही. आता अंदाज आला असेल आमच्या ताकदीचा. ते नरसिंह किल्लेदारांना पकडलं ना तेव्हाच अंदाज आला. जर काही दगा फटका केला तर माझ्या आधी तू मरशील बे. अहो, एवढं आम्ही हसून स्वागत केलं तरी आमच्यावर संशय आहे का? हसून स्वागत करणारेच नंतर पाठीत खंजीर खुपसतात. नाही असं इतिहास म्हणतो म्हणून म्हणलं. आता तर मला खात्रीच पटली की पोलिसांच्या तावडीत तुम्ही कधीच सापडणार. काळजी करू नका, दगा फटका होणार नाही. वामन दादा, मला वाटत होतं तुम्ही तरी समजून घ्यालो मला. असं काय करताय? सुगंधा, आता मी जे काही तुझ्याशी बोललो त्याचा नीट काळजीपूर्वक विचार करशील तर तुलाही समजेल. जे बोललो ते तुझ्या भल्यासाठीच बोललो. माझं पोर पाडायला सांगताय मला. त्याच्यात काय भलंय माझं वामन दादा? सुगंधा, आम्ही जो काही निर्णय घेतोय तो तुझ्या फायद्यासाठीच आहे. दोन डोळ्यांची ही समई कधी रुसेना दुःख सोसेना माझं कुंकू